तर पब्लिक तुमचा बहुत टाइप बैलगाड्या शर्यत पाहण्यासाठी झाला बहुत कुठं तर चला तुम्हाला पुढे दाखवतो. राम पब्लिक दुपारच्या टायमाला माहित पडले की आपल्या शेजारच्या गावामध्ये बैलगाड्या शर्यतचं आयोजन आहे. मग काय तुमचा भाऊ घर राहणार का डायरेक्ट निघाला बैलगाड्या शर्यत बघण्यासाठी. तर आपण बैलगाड्या शर्यत बघण्यासाठी मालखेडा जात होते. आता आले आपण गावामधून जाणं होतं आपल्याला थोडं बाहेर. ह्या रोडाचं काम चालू होतं आपल्या पाचोऱ्याच्या आणि गावाच्या थोडं बाहेर आले आणि समोर बघितलं तर नुसत्या गाड्या जात होत्या भाऊ बैलगाड्या शर्यत बघण्यासाठी. तुमचा भाऊ त्या तिथे बैलगाड्या शर्यतचं आयोजन होतं त्या तिथे एक साईडला आपली गाडी लावून घेतली त्याच्यानंतर निघाला बैलगाड्या शर्यत बघण्यासाठी. थोडीसं पुढे येऊन बघितलं तर हाईटर 20 ते 25 शोरूम वगैरे एवढ्या तर छोटा 3 पिकअपच लागले होते. पब्लिक थोडीसं पुढे आले ना आपल्याला आपले फॉलोअर्स भेटले. फॉलोअर्स भाऊ भेटले मग काय त्यांना पण व्हिडिओ मध्ये घेतलं आणि निघाला आपल्या पुढच्या दिशेकडे. थोडीसं पुढे येऊन बघितलं तर हाईटर डायरेक्ट कॅमेरा मोठी स्क्रीनच लावली होती. मी तर फक्त शंकरपटच बघितलं तर हे मी पहिल्यांदाच बघतोय. स्क्रीन बघून निघाला मी पुढच्या दिशेकडे आणि हाईट येऊन बघितलं तर एवढी मोकार गर्दी होती ना तुम्हाला काय सांगू. डायरेक्ट काय मी राहिला रेलिंग पैसे उभा आणि हाईट बघितलं तर गाड्या सुटल्या होत्या. नुसता राडा नुसता फुटाच उडत होता बैलगाड्यांमाग. आणि बैलगाड्या मला कोणा पण काही सोपं काम नाही बरं का. एवढ्या दिवस आपल्या बैलाला सांभाळणं त्याला रेसिंग साठी आणणं एवढं भाडा खर्च करणं एवढी एंट्री फी भरणं आणि त्याच्यानंतर पण आपला बैल हरला तर आपल्या घरातल्या सदस्यवानी ठेवणं आणि बैलगाड्या गेल्यानंतर त्याच्या मागची मालकांची पब्लिक तर बघा कशी जाती. तर मग सोडून आला तर मी आता स्क्रीन पैसे आपला फॉलोअर्स भेटला बरं का. आपल्याला आपले फॉलोअर्स एकदम आपल्याला भेटताचे भाऊ. आता झाली होती आपली बैलगाड्या शर्यत बघून आणि आता चालला होता मी आपल्या घराकडे. घरी जाण्यासाठी निघली होती आणि आपल्याला मदताचे पोरं भेटले आणि आपल्याला गावाला सोडणं होतं. थांबले होते मालखेड्यामध्ये त्या पोरांना सोडासाठी आपले फॉलोअर्स भेटले होते त्यांना पण ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं. पब्लिक आता जातो मी घरी तुम्ही करून घ्या पटकन. बोलो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.